माझं नाव सौ गौरी लक्ष्मण पाटील. मी इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर इथून आलेली आहे. गाण्याची आवड आहे, गाणं शिक्षण चालू आहे. संगीताची तालीम मी डॉक्टर पौर्णिमाताई धुमाळे यांच्याकडे घेत आहे. कीर्तन प्रवचन याची काही बॅकग्राऊंड नाही. हां, म्हणजे तसं बघायला गेलं तर मी रोज घरी नवऱ्याला न चुकता प्रवचन देते. पण जेव्हा कीर्तन विश्वनी हा इतका स्तुत्य उपक्रम चालू केला त्यावेळी माझ्या नवऱ्याने काकुळतीला येऊन मला सांगितलं की माझ्या एकट्याचंच प्रबोधन नको, सगळ्यांचंच होऊ दे. त्यामुळे इथे ॲडमिशन घेतली आणि सगळ्यांच्याबरोबर अभ्यास करताना खूप छान वाटतं आहे, खूप मजा येते आहे. आणि त्यामुळे माझं एक छोटंसं चिंतन मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. उतरी बैल पारू, उतरी बैल पारू, भवा नदीची. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा कृष्ण माझी माता, सांप्रत चिंतनासाठी निवडलेला अभंग हा संत शिरोमणी तुकोबारायांचा अभंग आहे. आपण देवाची पूजा करताना म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. याच श्लोकाचं जवळजवळ भाषांतर असल्यासारखा हा अभंग आहे. यामध्ये सगळ्या प्रकारची नाती तुकोबा महाराजांनी भगवंताशी जोडायचा प्रयत्न केला आहे. तू माता आहेस, तू पिता आहेस, पण मूळ श्लोकामध्ये नसलेलीही काही नाती जोडायचा प्रयत्न केला आहे. जसं बहीण, बंधू, चुलता. चुलता हे नातं फारसं कुणी जोडलेलं दिसत नाही. हा, अर्थात कदाचित असंही असेल की काका पुतण्याचं नातं इतकं महत्त्वाचं आणि फायदेशीर असतं हे त्या काळात तुकोबा महाराजांना अगदी माहीत असावं. तर चुलता हे नातं कुणी जोडलेलं दिसत नाही. पण वरच्या सगळ्या नात्यांचा जरी आपण विचार केला तरी आपल्यावर फारशी अशी काही जबाबदारी पडत नाही. म्हणजे जर का आई उत्तम गाणारी असेल म्हणून तिच्यातला तो गुण आपल्या अंगी आलाच पाहिजे अशी सक्ती नाही. वडील डॉक्टर असतील तर मुलाने डॉक्टर व्हायलाच पाहिजे अशी सक्ती नाही. किंवा त्याला ते नाही होता आलं म्हणून त्या नात्यावर काही फरक पडत नाही, काही परिणाम होत नाही. पण ही सोय पुढच्या नात्यात मात्र तुकोबा महाराजांनी ठेवलेली नाही बरं का. कारण पुढे ते म्हणतात, कृष्ण माझा गुरु. जेव्हा गुरुचं नातं जोडतो तेव्हा एक फार मोठी जबाबदारी शिरावर येऊन पडते महाराज. म्हणजे
त्या गुरुच्या अंगी असलेल्या गुणातला प्रत्येक गुण आपल्या अंगी असेलच असं नाही. पण निदान जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गुरु म्हणून संबोधन करतो तेव्हा तिच्यातल्या काहीतरी अंशात्मक रूपाने तरी आपल्यामध्ये गुण असलाच पाहिजे, तरच त्यांना गुरु म्हणण्यात काहीतरी अर्थ आहे. नाहीतर ते हास्यास्पद होईल महाराज, त्या गुरुचा अपमान होईल. आमच्या सांगीतिक भाषेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे एक गृहस्थ आले. त्यांनी सांगितलं, तुला माहिती आहे का, मी आप्पा जळगावकरांच्याकडे पेटी शिकतो. बापरे, आप्पा जळगावकरांच्याकडे पेटी शिकता तुम्ही? फार फार मोठं भाग्य आहे, तुमचं दर्शन झालं मला. महाराज, मग माझी जराशी साथ करा ना पेटीची. हो हो करतो ना. जरा काळी एक धरता. काळी एक म्हणजे डावीकडून काळी की उजवीकडून काळी? अरे झंप्या, तुला पेटीतलं काही येत नाही हे मान्य आहे, पण मग तू आप्पा जळगावकरांचं नाव नको ना सांगू, अपमान आहे त्यांचा तो. तर असा विचार केला तर त्या गुरुच्या अंगी असलेल्या गुणातला एक तरी गुण आपल्या अंगी असलाच पाहिजे, तरच त्या गुरु म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. आणि इथे तर तुकाराम महाराजांनी कृष्णाशी नातं जोडलं आहे, कृष्णाला गुरु म्हटलं आहे. आणि कृष्ण भगवान तर षड्गुणैश्वर्य भगवान आहेत. त्यांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत. प्राप्त परिस्थितीमध्ये किंवा प्राप्त वेळेनुसार सगळ्यांना वास वेगवेगळे छान छान येत असतील, त्यामुळे तेवढा वेळही नाही, त्यामुळे सगळ्याच गुणांचं चिंतन करणं आत्ता काही शक्य नाही. पण निदान या 6 गुणांमधला औदार्य या गुणाचं आपण 1-2 मिनटं चिंतन केलं तरी मला वाटतं आजच्या प्रसंगापुरतं ते पुरेसं आहे. औदार्य म्हणजे प्रत्येकाला उचलून फक्त संपत्ती देणं इतकाच अर्थ अभिप्रेत नाही, तर आपल्या संपर्कात आलेल्या, आपल्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणं, त्याचं व्यक्तिमत्व म्हणून, व्यक्ती म्हणून काहीतरी त्याची जाण राखणं, यालासुद्धा औदार्यच म्हणतात. जे कृष्णाने सुदाम्याच्या बाबतीत दाखवलं. तो गरीब आहे, तो दरिद्री आहे, असू दे ना, पण तो माझा बालमित्र आहे. तो दाराशी काहीतरी याचना करायला म्हणून आला आहे आणि म्हणून मी त्याला दान म्हणून, भीक म्हणून ते सोन्याची नगरी देऊन टाकली, असं त्यांनी केलं नाही. त्यांनी त्याला सन्मान दिला, त्याची जाण राखली. आणि हेच औदार्य जर का आपल्या अंगी बाणवायचा आपण प्रयत्न केला, निदान आपण व्यावहारिक जगामध्ये आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जर का आपण सन्मान राखायला शिकलो, तरी मला असं वाटतं की कृष्णाला आपण गुरु म्हणण्याच्या थोडं तरी काहीतरी आपण अर्थ देऊ. आणि याच कृष्णाचं विठ्ठल रूपातलं दर्शन तर औदार्याचं केवढं मोठं प्रतीक आहे महाराज. अहो, त्यांनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या चरणांशी जागा दिली. पूर्वी असा समज होता की भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी अमुकच एका जातीमध्ये जन्माला यायला हवं, अमुकच व्रत वैकल्य करायला हवीत किंवा इतके अनुष्ठानं करायला हवीत, तरच मला भगवंताची कृपा प्राप्त होईल. पण त्यामुळे थोडा का होईना पण दुर्लक्षित समाज या भक्तीच्याकडनं खूप लांब जात होता. पण विठ्ठलांनी सगळ्यांना आपलंसं केलं, सगळ्यांना आपल्या चरणाशी जागा दिली. ज्ञानेश्वर संन्याशी, तुकाराम महाराज वाणी, नरहरी सोनार, एवढंच कशाला, सावता माळी, नवे तर कान्होपात्रा गणिका असून सुद्धा तिला आपल्या चरणाशी त्यांनी सन्मान दिला, आश्रय दिला. आणि आज कान्होपात्रेचा वृक्ष मंदिरामध्ये दिमाखानं उभा आहे. आणि भक्त जशी पंढरीची वारी करतात, जेव्हा विठ्ठलाचं दर्शन घेतात, तितक्याच भक्तिभावानं ते त्या कान्होपात्रेच्या वृक्षालाही नमस्कार करतात. तर ही औदार्याची एक थोडासा तरी गुण आपल्या अंगी यावा, यासाठी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. आणि कान्होपात्राने जी विठ्ठलाची आळवणी केली तीच म्हणून आपण या संभाषणाला विराम देऊया. पतित तू पावना पावना, 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 म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. जरी सा
वचन जरी सांभाळी, जरी सांभाळी, जरी सांभाळी वचन, जरी सांभाळी वचन, जरी सांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी जाण, पतित तू पावला, पावला म्हणविसी नारायणा. याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव, याति शुद्ध नाही भाव. शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही भाव, शुद्ध नाही भाव, याति 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 शुद्ध